नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी.एड, एम.एड व एम.ए एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी ओंजळभर ज्ञानामृत रुब्रिक्स कसे तयार करावे, हाऊ टू क्रिएट रुब्रिक्स तयार करण्याचे टप्पे इथे दिलेले आहेत. पहिले उद्दिष्ट ठरवा, डिफाईन पर्पज, कोणती कौशल्ये किंवा अध्ययन निष्पत्ती मोजायची ते ठरवा. रुब्रिक्स फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनसाठी म्हणजे शिकताना अभिप्रायासाठी आहे का समेटिव्ह इव्हॅल्युएशनसाठी अंतिम मूल्यमापनासाठी हे ठरवा. नंबर 2, निकष ठरवा, सिलेक्ट क्रायटेरियाज, कामगिरी कोणत्या बाबींवर मोजणार, कंटेंट, क्रिएटिव्हिटी, ॲक्युरेसी, प्रेझेंटेशन स्किल्स. त्याच्यानंतर दर्जाच्या पातळ्या ठरवा, डिसाईड लेवल्स ऑफ परफॉर्मन्स, 3 किंवा 4 पातळ्या ठेवतात, एक्सेलंट, गुड, सॅटिस्फॅक्टरी, नीड इम्प्रूव्हमेंट किंवा त्याला गुण द्यायचेत 1, 2, 3 किंवा 4. त्याच्यानंतर प्रत्येक पातळीचे त्या ठिकाणी वर्णन तुम्हाला करायचं आहे. डिस्क्राईब ईच लेवल, प्रत्येक निकषासाठी स्पष्ट व संक्षिप्त वर्णन द्या. उदाहरणार्थ इथे दिलेले पहा, एक्सेलंट, सर्व मुद्दे स्पष्ट, पुरेसा पुरावा दिला आहे. किंवा नीड इम्प्रूव्हमेंटमध्ये आपल्याला काय द्यायचे, मुख्य मुद्दे, अपूर्ण पुराव्यांचा अभाव. त्याच्यानंतर स्केल निश्चित करा, असाइन स्कोअर्स, पातळ्यांना गुण म्हणजे पॉईंट्स किंवा श्रेणी द्या, एकूण गुणांचे भारांश ठरवा. आणि 6वं आहे परीक्षण व सुधारणा, रिव्ह्यू अँड रिफाईन. रुब्रिक्स वापरून पहा, विद्यार्थ्यांचा व सहशिक्षकांचा अभिप्राय घेऊन त्यात सुधारणा करा. तर अशा प्रकारे रुब्रिक्स तयार करण्याचे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत. तरी आपल्या सूचना यासाठी अवश्य